मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यांमध्ये अहवाल देणार। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही। पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार। जरांगेंचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणखी किती लाचारी करणार? किल्ले रायगडावर नमो सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। सेंटर फोडण्याचा इशारा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटलीये हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीमध्ये लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये आरे स्टुडिओची प्रतिक्रिया। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाची संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। रुपाली पाटील आणि मी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतेही राजकारण करू नये। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचं स्पष्टीकरण। सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं, विधानसभेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला। येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मुद्द्याचा हिशोब चुकता करणार। महेंद्र दळवींचा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप, तर तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती। वाशिम समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या बंजारा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल। पोलिसांचे आदेश न मानता महामार्ग अडवल्याचा आरोप। पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये प्रकाश बनकर आणि गोपाळ बदने अटकेत। गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर शरद पवार आणि गौतम अदानी या दोघांमध्ये भेट। भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। गुंड निलेश घायवळच्या आईवडिलांना पुणे पोलिसांची नोटीस। चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। घायवळ सध्या परदेशात, भारतामध्ये परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू। बार्शी तालुक्यामधल्या वैरागमध्ये कोयता घेऊन दहशतीचा प्रयत्न। पोलिसांना नाव सांगितल्याचा राग मनात धरून धमकावल्याचा प्रकार। गुंड आयात शेखकडून दुकानदाराला शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी। राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत 15 नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रिया। 2025-26 मध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाची हमीभावानं खरेदी करणार। नोंदणी प्रक्रिया सुरू। भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। जगज्जेते ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सनं मात। विजयामध्ये जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।